नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अर्जुनवाडमध्ये रस्त्याच्या प्रश्नावर संतापाचा भडका. रस्ता नाही तर 8 सप्टेंबरला उपोषण. प्रकाश झांबरे यांचा प्रशासनाला थेट इशारा. पाण्याच्या टाकीजवळ 100 फुटांचा रस्ता रखडला. स्मशानभूमीचा मार्गही दुरावस्थेत. ग्रामस्थांचा संतप्त सवाल, मरणानंतरही हा त्रास कशासाठी? रस्ता फक्त ये-जा करण्यासाठी नसतो, पण अर्जुनवाडमध्ये तर मृत्यूनंतरची अंत्ययात्राही रस्त्याच्या दुरावस्थेतूनच जावी लागत असल्याची संतप्त परिस्थिती समोर आली आहे. पाण्याच्या टाकीजवळील अंदाजे 100 फुटांचा अपूर्ण रस्ता आणि स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गाचा प्रश्न आता चांगलाच पेटला असून प्रशासनाच्या कारभारावर ग्रामस्थांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पावसाळा सुरू झाला की या मार्गावर चिखल, खड्डे आणि दलदल निर्माण होते. नागरिकांना अक्षरशः कसरत करत या रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. मात्र सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे एखाद्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जातानाही या समस्येचा सामना करावा लागतो. आता आश्वासन नको, प्रत्यक्ष काम हवे. रस्त्याच्या प्रश्नावर वारंवार मागणी करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत प्रकाश आप्पासो झांबरे यांनी प्रशासनाला थेट आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. 8 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक अर्जुनवाड येथे आमरण उपोषणास बसणार असे त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांची मागणीही स्पष्ट आहे. पाण्याच्या टाकीजवळील अपूर्ण 100 फुटाचा रस्ता तातडीने पूर्ण करा. स्मशानभूमीकडे जाणारा पक्का रस्ता तयार करा. रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने काम सुरू करा. नागरिकांची दैनंदिन तसेच अंत्ययात्रेची गैरसोय कायमची दूर करा. प्रशासनासाठी आता कसोटीची वेळ. जिवंतपणी नागरिकांना चांगला रस्ता नाही आणि मृत्यूनंतर अंत्ययात्रेसाठीही पक्का मार्ग नाही. ही परिस्थिती किती दिवस सहन करायची, असा संतप्त सवाल झांबरे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता प्रशासनाने उपोषणापूर्वी रस्त्याच्या कामाला सुरुवात करणार की आंदोलनाची ठिणगी मोठ्या संघर्षात रूपांतरित होणार, याकडे आता संपूर्ण अर्जुनवाडचे लक्ष लागलं आहे. 8 सप्टेंबरला निर्णायक लढा. एकीकडे अपूर्ण रस्ता, दुसरीकडे स्मशानभूमीचा मार्ग आणि तिसरीकडे प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही. या तिन्हीच्या पार्श्वभूमीवर 8 सप्टेंबरचा दिवस अर्जुनवाडसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. रस्ता द्या अन्यथा उपोषण, या एका मागणीने आता अर्जुनवाडच्या रस्त्याचा प्रश्न प्रशासनाच्या दारात जोरदारपणे धडकला आहे.